लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गोळीबार प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना मोठा दिलासा मिळालाय। दीपक बडगुजर यांचा अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढील सुनावणीपर्यंत त्यांना ताब्यात घेऊ नये असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला असून यावर आता 30 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणात संशयित दीपक सुधाकर बडगुजर यांच्यासह 7 संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच मोक्का कारवाई करण्यात आली होती। मयूर चमनबेद बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे, टाक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे, आकाश आनंद सूर्यतळ, परिणय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे, दीपक सुधाकर बडगुजर अशी मोक्का लावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे। या 7 संशयितांपैकी 6 संशयित अटकेत असून दीपक बडगुजर यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यावर गुरुवारी 12 तारखेला सुनावणी झालेली असून त्यांना पुढील सुनावणीपर्यंत दिलासा मिळालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।